जय सद्गुरू मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज बनवणार आहे मी मस्त वेगळी अशी रेसिपी, म्हणजे अभईच्या शेंगा. तर खूपच सुंदर अशी ही रेसिपी लागते आणि तुम्ही बघालच ह्या अभईच्या शेंगांची भाजी मी कशी बनवणार आहे. तर ती मी सुक्की बनवणार आहे. अभईच्या शेंगांची भाजी अशी मस्त, याच्यामध्ये म्हणजे खूप हे बहुगुणी आहेत आणि ह्या शेंगा कशा कट करायच्या ते बघायच्या आपल्याला. आता ह्या शेंगा जे कट करतो आपण, तर हे आजूबाजूनी आपल्याला जे शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि याचे छोटे छोटे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये जे आवरण असतं ना मधलं, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते नंतरही शिजून झाल्यानंतर काढलं तरी चालेल किंवा अगोदर काढले तरी चालेल. याचे अजून मी 2 भागा करणार आहे बघा, या पद्धतीने. आता इथे मी कढईमध्ये 1-1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि थोडं मीठ घातले. आता या शेंगा आहेत ना अभईच्या फोडी केलेल्या, त्या आपण टाकून घेऊ. एकदा थोडं मिक्स करून घेऊ आणि थोडं शिजवून घ्यायचे आहेत ते शेंगा आपल्याला. 4-1 मिनटं तरी मस्त असं पाणी आटून गेले शेंगांचं. बघा, चांगले शिजायला पाहिजेत शेंगा, म्हणजे सुकी भाजी मी बनवणार आहे. याची रस्सा भाजी पण बनवतात. आता हे जे मधलं आवरण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या शेंगा मी पहिल्यांदाच बनवत आहे, तर मला जिथनं मी बाजारात आणले त्यांनी मला असे बनवायला सांगितले. आता बघा, एका कढईमध्ये, म्हणजे त्याच कढईमध्ये मी तेल घातलं आहे आणि कांदा, खोबरं, लसूण, आलं जो मसाला असतो वाटलेला तो घातला आहे. लाल तिखट, थोडं काळं तिखट, हळद असं घातलेलं आहे. मसाले मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता ज्या शेंगा आहेत ते मी घालत आहे, म्हणजे जे शेंगा अभईच्या. तर तुमच्याकडं कशी भाजी बनवतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. याची भाजी, रस्सा भाजीसुद्धा बनवतात, तीसुद्धा मी एखाद दिवस बनवीन. आता मी थोडं मीठ घातलं आहे, कारण मी अगोदर शिजवताना पण मीठ घातलं होतं. मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता. तर खूप याच्यामध्ये म्हणजे बहुगुणी आहे ही अभईच्या शेंगांची भाजी. आता म्हणजे जेव्हा मिळते तेव्हा आपण बनवून खायलाच पाहिजे. छान लागते ही भाजी आणि याची रस्सा भाजी म्हणजे एकदम मटणापेक्षा भारी लागते. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला आहे. 2-3 चमचे असे पोहे खातो आपण ते चमचे मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग कोथिंबीर पण वरून टाकून घ्यायची आहे. बघा, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी आपली मस्त तयार झालेली आहे, सुकी भाजी. पहिले शेंगा आपण शिजवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे आता आपल्याला जास्त काही शिजवायचं नाही आहे. मस्त परतून घेतले. आता छान भाजी तयार झालेली आहे. खूप सुंदर लागते खायला. कशाबरोबर पण खा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा, खूप सुंदर ही भाजी झालेली आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.